नमस्कार. गणेशाय नमः. मी आज तुम्हाला हिंदू धर्मशास्त्र याच्यातून जन्माचं महत्त्व सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर करा ही नम्र विनंती आहे. नमस्कार. हिंदू धर्मशास्त्रातील जन्माविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती. भारत देशामध्ये पुरातन काळापासून श्रद्धा, संस्कृती व धर्माविषयीची आस्था आणि ऋषीमुनींचे मार्गदर्शन इत्यादीने परिपूर्ण असलेला असा हा आपला देश आहे. आपल्या देशामध्ये सर्व लोक गुण्यागोविंदाने मिळून राहत असतात आणि धर्माच्या तत्वांचे महत्त्व आणि जीवनावर निर्माण होणाऱ्या परिणामांचे मूल्य समजावून घेतात. धर्माद्वारेच आपल्याला यशस्वी जीवन जगता येते. हिंदू धर्म हा एक धर्म असून त्याला वैज्ञानिक शास्त्राची जोड आहे. श्रेष्ठ संस्कृतीवान मानव निर्माण करणे हाच भारतीय संस्कृतीचा मूलभूत उद्देश आहे. आपल्या ऋषीमुनींनी मानव सभ्यतावान व सुसंस्कृत बनण्यासाठी धर्माच्या व्यासपीठावर काही नियम व सिद्धांत बनवलेले आहेत. जेव्हा गर्भधारणा होऊन शिशु गर्भामध्ये येतो तेव्हाच आत्म्याला अनेकानेक मलिनतेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणजेच जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आनंदमय सुव्यवस्थित जीवन जगण्यासाठीच या संस्कृतीची व्यवस्था केलेली आहे. अशा संस्कृतीचा उद्देश प्रत्येक मनुष्याने आपले जीवन आध्यात्मिक मार्गाने साकार करून आपल्या धर्माची आणि धर्मभावाची वृद्धी करणे इतकेच कार्य आहे. याप्रमाणेच संस्काराचा प्रयोग सर्वत्र केला जातो. तसेच वनऔषधीमध्ये अनेक मंत्र म्हणून व भावना देऊन अमृता औषधीमध्ये अशा तऱ्हेचा बदल करून दिला जातो. याप्रमाणे बालक गर्भामध्ये आल्यापासून शरीर सोडून चित्तेमध्ये समर्पणापर्यंत किंवा त्यानंतर आत्म्याला अमर मानले जाते. जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आनंद, उल्हास, प्रगती आणि समृद्धी, पुण्यकर्म, मृत्यूनंतर स्वर्गात राहण्याची इच्छा, पुढील जन्मामध्ये श्रेष्ठ योनी हवी असते. मनुष्य आयुष्यभर धर्मनिष्ठेने जगत असतो व आत्मशांती, मानसिक शांती आणि आत्मिक समाधानासाठी अधिक धर्मशील होतो. अशा धार्मिक मान्यतांनाच शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्ट्या व पौराणिक कथाप्रसंग यांचा उल्लेख करून आपण व्यवस्थित आपले जीवन समृद्ध रीतीने जगू शकतो. कारण त्याच्यामुळेच आपण हिंदू संस्कृती आणि भारत यांचा नेहमी आपल्या मनामध्ये त्याबाबत आपण सदैव ऋणी राहायला पाहिजे. शुभम भवतु.